थोडंसं स्वतःशी, थोडंसं सामाजिक वर्तुळाच्या आत तो विचारमग्न झालेला होता. काय चुकलं यापेक्षा कुठे चुकलो याच विचाराने तो हैराण झाला. सकाळपर्यंत आपण स्वतःला क्वालिफाईड युवा नेक्स्टचा आदर्श समजत होतो, परंतु एका प्रसंगाने स्वतःतील अस्थिर स्वभावाची त्याला जाणीव झालेली होती. बाईक पिटाळून तो रोज दमतो म्हणून आज त्याने शासनाच्या सेवेचा आनंद घ्यावा म्हणून सरळ बस गाठली. गर्दीच्या शहरात कपड्याप्रमाणे माणसेही बसमध्ये पिंजून निघतात, इतकी गर्दी. बऱ्याच प्रयत्नानंतर पाय ठेवायला जागा मिळाली याचा अर्धवट पुसटसा आनंद होताच. आज कंपनीच्या दुसऱ्या युनिटला भेट द्यायची होती, म्हणजे रोजीरोटीच्या कामाला जायचं होतं, इतकंच. थोड्या वेळाने गर्दीतून अचूक वाट काढताना एक व्यक्ती येताना त्याला दिसला. खाकी कपडे घालणारा प्रत्येकच पोलीसच असतो असा काही गैरसमज नसतोच. तरीही त्या कंडक्टरची सिपातीने तिकीट मशीन सांभाळून प्रवासी तिकिटांच्या पैशांनी भरलेली ती बॅग सांभाळणं म्हणजे ट्रॅकिंगसारखंच. कुणालाही धक्का लागू नये हा त्याचा पहिला स्वतःच्या बाबतीतील बचाव. तिकीट तिकीट म्हणत तो एक एक प्रवासी पार करत अंशुलपर्यंत पोचला. तिकीट म्हणताच अंशुलने 100ची नोट काढून दिली. एक MIDC. तेवढ्यात त्याला कुणाचा तरी कॉल आला. खरं तर हल्ली नळ वेळेवर येणार नाही, पण टेलिकॉम कंपनीचे डोके फिरवणारे कॉल्स ठरलेले. पण हा कॉल बहुतेक हृदयातील कप्प्यातल्या पाहुण्यांचा असावा. इतकं प्रेमाने आणि या कानाचं त्या कानाला ऐकू जावं इतकं सायलेंट मोडवर तो बोलत होता. त्या दरम्यान कंडक्टरने तिकीट त्याच्या स्वाधीन केलं व तो पुढल्या प्रवासी तिकीट मोहिमेवर सवार झाला. 1-2 स्टॉप गेले असतील. गर्दी जरा कमी होत होती. मगापासून पिंजलेले पाय सैल होऊ लागले. पुढला स्टॉप आला. MIDC. चला चला MIDC वाले उतरा. अंशुल उतरला आणि कंडक्टरच्या खिडकीजवळ येऊन बाहेरून थांबला. काय साहेब, काही राहिलं का गाडीत? नाही राहिलं काही, पण तुमची नीतिमत्ता इमानदारी मात्र ठेवून आलात वाटतं ड्युटीवर येताना घरी. अहो साहेब, काय झालं काही कळत नाही मला. अचानक इतके गरम का झालात? मात चढला साऱ्यांना सरकारी नोकरीचा. प्रवाशांच्या कष्टाचे पैसे खाता का रे भ्रष्टांनो? साहेब चुकलं काय हो? तसं काही असेल तर सांगा, पण असे चिडू नका. मला शिकवतो का रे? MIDCची तिकीट 30 रुपये ना? मग तुम्ही मला उरलेले तिकिटाचे पैसे परत का नाही दिलेत? आणि वरून मला म्हणताय कसे? शांत व्हा. एवढ्यात आजूबाजूचे आणि बसमधील इतर प्रवासी मंडळी चपापली. काहींनी तर सुरात सूर मिळवून आपलाही पाठिंबा जाहीर केला. अंशुल पुरता रागाने भणभणत होता. तो कंडक्टरच्या कॉलर पकडायला वर चढला. तेवढ्यात ड्रायव्हरने हात आवरला. अहो साहेब, वाद कशाला घालताय? तुमचे पैसे उरलेत ना? मिळतील ना? कशाला दिवसाची सुरुवात भांडण करून करताय? नाही, तुम्ही थांबाच, तुमची तक्रार करतो विभागात. मग बसा बोंबलत घरी तिकीट तिकीट करत. 10 मिनिटापासून तुफान शिव्यांचा मारा होत होता, तरीही कंडक्टर शांतच होता. जरा अंशुलचा जोर ओसरला. साहेब, तुम्ही मला माझ्या नोकरीविषयी भरभरून बोलतायत, पण मला अजिबात तुमचा राग नाही आला. कसा येणार? बेशरम झालात ना तुम्ही. गर्दीतून कुणीतरी पिंक टाकली. नाही साहेब, आम्ही बेशरम नाही. आम्ही बेशरम असतो तर या साहेबांना उत्तर केव्हाचेच मिळाले असते. तुम्ही लोक झोपेतून उठता तेव्हा आमचा हात बसच्या गिअरवर असतो. बायको पहाटे उठून गेल्या 16 वर्षापासून सूर्य बघण्याआधी जेवणाचा डब्बा बनवून देते. कितीही त्रास होत असला तरीही आम्ही आमची झोप घड्याळाच्या काट्यासोबत उडवून देतो. गाडीचं तंत्र बिघडू नये म्हणून डोळ्याशी लपलपण करण्याचा करार करून गाडीत बसतो. रोज शेकडो प्रवाशांची वेगवेगळी मानसिकता अनुभवतो. कुणी चिडतं तर कुणी शिव्या घालतं, पण तरीही आम्हाला राग येत नाही. नोकरी आहे म्हणून नाही, तर एक स्वच्छ सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मघापासून साहेब मला बोलले. मला मुळीच वाईट वाटलं नाही. वाईट याचं वाटतं की कपड्यांना इस्त्री केली की स्वभाव बोलीभाषा का चुरगळल्यासारखी होते, मनाला ध्येय का राहत नाही. आणि तुमचे पैसे मी द्यायचं विसरलो हे खरं, परंतु माझा हेतू भ्रष्ट खाऊन होता. इतक्या प्रवाशांच्या घोळक्यात कधी कधी नजरचूक होते. मग हा तिकीट काढल्यानंतर मी तुम्हाला उरलेले पैसे परत करीत होतो तेव्हा तुम्ही फोनवर बोलत होता आणि तुम्ही हॉटेलमध्ये करता तसे की पद चेंजसारखी बोटं खून सुद्धा केली.
मी तुम्हाला आठवावं म्हणून तुमच्या तिकिटाच्या मागे 70 रुपये असा शेरा दिला आहे. अंशुलने खिशातून तिकीट काढून बघितले तर तिकिटामागे शेरा होता. अंशुल काही न बोलता बाजूला झाला. बस आपल्या मार्गाने पुन्हा धावू लागली. अंशुलच्या सुशिक्षितपणाचा शर्ट चुळगडलेला होता. आता त्या शर्टचा गडद रंगही त्याला फिका दिसत होता आणि जाताना दिसणारी बस माणुसकीच्या रंगात भिजलेली. ही कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.